नमस्कार, मी साटम. खडे बोलच्या एका नवीन एपिसोड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खूप दिवसापासून विचार करून माझं डोकं अक्षरशः भंडलंय. मला कळतच नाहीये कशा प्रकारे रिस्पॉन्ड करायचा, म्हणून वाटलं तुमच्या बरोबर शेअर करावं. थोडासा हलकं होईल डोकं, आणि त्याचबरोबर तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल ते सुद्धा मला कळेलच ना. लेडीज स्पेशल लोकल ट्रेन मधनं पुरुषांना प्रवास करायला परमिशन आहे का? आणि अजून एक गोष्ट, जर नसेल तर मग माल डब्यामध्ये आणि अपंगांच्या म्हणजेच दिव्यांगांच्या डब्यामध्ये ती सूट दिलेली आहे का? कारण इतके दिवसापासून सकाळी लोअर परेल स्थानकावरून जाणारी ती लेडीज स्पेशल लोकल मध्ये मी इतके पुरुष माल डब्यामध्ये आणि दिव्यांगांच्या डब्यामध्ये पाहतो ना, की मला कायमच प्रश्न पडतो, हे नक्की बरोबर आहे का? आणि इनफॅक्ट मी तिकीट चेकर आणि इतर रेल्वेच्या कर्मचाऱ्यांबरोबर पण हा प्रॉब्लेम डिस्कस केलेला आहे. तर त्यांचं म्हणणं असं होतं की हा आमचा प्रॉब्लेम नाही, पुढे जाऊन त्यांना पकडतीलच लोक. पण मला वाटत नाही कधीही कोणाला पकडलं असेल. आणि ही मंडळी सुद्धा इतकी चतुर झालेली आहेत की आजूबाजूला टीसी आहे का बघतात आणि लगेच पळ काढतात. तुम्हाला काय वाटतं याबद्दल ते कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आणि हो, लेडीज स्पेशल मधनं प्रवास करणाऱ्या त्या पुरुषांना कुठलं बिरुद द्यायचं ना, ते सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये कळवा.